चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाळ आता घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत। तर मित्रांनो, सर्वांनी थंबनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं। सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता येत्या 8 दिवसात संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की येत्या 8 दिवसात संपूर्ण राज्यात आता कशा पद्धतीनं कोसळणार या ठिकाणी पाऊस। आणि महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की येत्या 8 दिवसात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण घटणार। आणि याला जोडून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येत्या 8 दिवसात आमच्या जिल्ह्यात पाऊस वाढणार की मग घटणार। येत्या 8 दिवसात आमच्या जिल्ह्यात पाऊस हा कशा पद्धतीनं कोसळणार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की येत्या 8 दिवसात संपूर्ण राज्यात कशा पद्धतीनं कोसळणार आता या ठिकाणी पाऊस। याला जोडून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे येत्या 8 दिवसात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस घटणार आणि मुख्यत्वे आपल्या जिल्ह्यात येत्या 8 दिवसात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार। चला या महत्त्वाच्या प्रश्न आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर पाऊस हा मुख्यत्वे आपल्याला कुठे दिसत नाहीये जास्त प्रमाणात। जर पुढील 8 दिवसाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, 21 जून, 22 जून, 23 जून, 24 जून आणि 25 जून या 5 दिवसांमध्ये कोकण या ठिकाणी थोडा बहुत पाऊस पडू शकतो। उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस दिसू शकतो, परंतु जर इतर ठिकाणी विचार केला तर पावसाचं प्रमाण हे आपल्याला 21 जून पासून 25 जून या 5 दिवसात 100% कमीच दिसणार आहे। राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात आपण राहत असाल तर 21 ते 25 जूनच्या दरम्यान पावसाचं प्रमाण हे कमी असण्याची शक्यता आहे। एवढीच दिलासादायक बातमी आहे की स्थानिक वातावरणामुळे आपल्याला पाऊस या ठिकाणी मिळताना दिसू शकतो। मग पाऊस हा सुरू कधीपासून होणार तर तुम्हाला सांगतो 26 तारखेपासून वातावरणात बदल संभवत आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्यामुळे आपल्याला जर येत्या 8 दिवसाचा विचार केला तर 26 जून पासून पाऊस हा पूर्व विदर्भातून सुरू होईल, उत्तर महाराष्ट्राकडून सुरू होईल आणि कोकणाकडून सुरू होईल। असं करत करत 28 जून पासून तर 1 जुलैच्या दरम्यान आपल्या संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे। म्हणजे पुढील 8 दिवसामध्ये या आठवड्याच्या शेवटी म्हणजे आपण जर विचार केला शनिवार रविवार नंतर वातावरणात बदल होईल, परंतु खऱ्या अर्थानं मंगळवार बुधवारपासून पाऊस हा जोरदार ते अतिजोरदार पडायला सुरू होईल। तर पेरणी आपली विलंबानं होईल, पण पेरणीची वेळ ही 15 जुलैपर्यंत असते, म्हणजे पेरणीची वेळ काही निघून जाणार नाही। परंतु पुढील 5 दिवसात खूप जास्त पाऊस या ठिकाणी होईल अशी काही शक्यता मात्र नाही। तर ही होती पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट। हा होता व्हिडिओ। पावसाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार।